आणि या विचाराला बघितलं गेलं तो कुठं दिसला त्याला जनाबाईचा आपण काय वाम सगळे दोन्हीकडे दिसे देवाचे रोपडे खाली पायी आपलं वरी तिकडे पाले तिकडे आहे डोळे दाखवून या पाहे पुढे गोविंद उभार आहे अनु रेणू चक्रपाणी खून दाबी अशी जणी तेव्हा त्याला कळलं चाहून लागली तिथं काही तर दिसतंय म्हणजे नाहीच तिथं पण त्याला विवेकाची कल्पना ऐकली आमच्या दशरथानं आणि त्या कल्पनेतून तो देव भोगू लागला राजा पाहे निजतन मंगी तव प्रेरण सवाय सांगी चांगी धन्य हेच जगी गर्भलिंगी सलिंग आता राजानं या विवेक तत्वाच्या पायऱ्या करून भयंकर मोठी शिडी लावली आणि परमोच्च असणाऱ्या ज्ञानाचं भांडार घातलं गेलं आणि तिथं जाऊन बघायला लागला तर त्या ठिकाणी द्वंद्वाच्या पल्यार ही समाज अवस्थेमध्ये आमची बया थांबली आहे आमची कौशल्य थांबली आहे असं निदर्शनाला दशरथाच्या आलं कैसी बैसली सदासनी जैसी योगी आला गली म्हणून पाहता निवाला लोचनी धर्मपत्नी सगर आता कशी बसली त्या ठिकाणी ही कौशल्य कशी बसली एखादा माणूस पाट्ट जागा व्हावा वातावरण शांत असावं आणि त्याला ध्यान लावावं ध्यान 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 मध्ये लक्ष लावावं लक्ष कशावर लावावं निवांत बसावं पाट्ट आणि निस्ता श्वास घ्यावा मंत्र म्हणायचा नाही निस्ता श्वास घ्यायचा श्वास कसा हीच राजा रामा ठिकाण सिंहासनी राजा रघुवीर सोहम व्हावे तया पूजा उपचार हीच रामाचं स्थान आहे जेव्हा राजाला दशरथाला तिकडं घावलं नाही कुणी कर तेव्हा ती सिंहासनात गेला स्वतःच्या राजाची पारख केली आणि त्याला प्रसिद्धी आली की आपल्यासारखा जगात असा राम आहे माझी बायको पण तशीच माझ्यासारखी सिंहासनावर बसून या देवाच्या नादी राहिले सांगायचा भाग काय की बहन माझ्यासारखी जमत नाही तो वाकडती काय बघे ती लय तज्ञाचं काम आपलं कामच नाही तर तसं असा आमचा राजा दशरथ सिंहासनी स्वतःच्या हृदयामध्ये असणारं विवेकानं दावे केलं आणि आपल्या साखरीला हरी राहिलेल्या संपत्ती होता त्याची भीती दुखते चिन्हला पण आली होता दुरात चाली मुखी गाता हरी पवित्र झाला आमचा राजा असं कौशल्याला पण बघितलं आणि वाटलं माझी कौशल्यात थांबलेली आहे तिशी देखताची दृष्टी आनंद वसंत सकळ दृष्टी तिशी करिता सुख गोष्टी पडे मिठी स्वानंदी आता अशा कौशल्याला आमच्या दशरथानं काय दिसलं स्वानंद शब्दाचा अर्थ काय स्वतःच्या मनापासून प्रेम अंतःकरणाचा आनंद आहे लहर ती ओपन झाली आमच्या परमेश्वराची व्याख्या काय की सच्चिदानंद आहे सत्य म्हणजे खरा चित्त म्हणजे मनाला आनंद म्हणजे प्रेम आहे हा प्रेम जागा करणारा आमचा देव आणि ही कौशल्य नाही तिथं ही देवच आहे तो या रामाला बघितलं आपल्या म्हणजे या राजा दशरथ ती बघितली गेलं रामावरती झाली त्याची विवेक झाला आणि जे दिसे तिथे हरिरूप भाषे जे न दिसे ते शाश्वत असे त्यानं बघायला सोडून दिलं सगळं आणि जी दिसत नाही तीच बघायला सुरुवात केली ही दृष्टी विषय ही दिसती ती माणसं ही आज ऐकली उद्या माहिती आता उठून जाते ते आणि काय दिवसानं मरते ती चैतन्य अबाधित आहे कायम दायम आहे त्याला कसल्या प्रकारची बाधा नाही त्या चैतन्यात आमचा राजा दशरथ गेला आणि त्यालाच बघू लागला तिशी देखताची दृष्टी आनंद वसंत सकळ सृष्टी तिशी करिता सुख गोष्टी पडे मिठी स्वानंदी असं ते काय चैतन्याला बघितलं त्याच्या संगत विचार करावा त्याच्या संगत गोष्टी बोलाव्या त्याच्या संगत गप्पा माराव्या की आमच्या राजा दशरथाची ज्ञान प्रबोधन पर शिकवण आहे जग हे दिल्या घेतल्याच्या अंतकाली कोणी नाही बा सांगा साधूचे संगती हरी जोडे या संगतीमध्ये देव जोडतो कुटी पुढं की हरी अक्षर तारतात आमचा राजा दशरथ या पराकाष्ठेला पोचला आणि देवाच्या अवस्थेमध्ये ध्यान करू लागला
ठिकाणी तिचं विलिनीकरण अगदी विलिनीकरण या ब्रह्मामध्ये झालं होतं आणि स्वानंदाची लहर त्या दिसली, राजा दशरथाला दिसली. पण राजा दशरथाने विचार केला, आपण मगाशी जी काही विवेक जागा केला होता डोळ्यातनं, त्या विवेकाने जर का डोळ्यातून जर का बघायला सुरुवात केली तर जागचे मिळे दिसती सगळी रोशनी जागचा मेळा दिसत नाही. म्हणून राजा स्वतः भानावर आला. स्वतः भानावर आल्यावर शांत बसलेली कौशल्या तिच्या हानवटीला धरलं. काय झाले तुला, अशी का बसली असं तो बोलायला लागला. येरी न पाहे वरती दृश्य द्रष्टा न देखे स्थिती, राम रूपी रतली व्रती व्यक्ता व्यक्ती न देखी. राजा दशरथाने कौशल्याच्या हानवटीला धरलं, असं हालीव लागा असं काही बसले गपचिप. तर तिच्या पोटात राममय गर्भ कारणानं तिचं द्रष्टाने दर्शन सगळं बुडवून गेलं होतं. बरं का दर्शन म्हणजे काय की आता मी इथं बसलोय पर्याय पिंपळ झाड आहे आणि मी काय बघितलं, झाड बघितलं. म्हणजे कुणी बघितलं, हेनं झाड बघितलं. काय बघितलं, झाड बघितलं. झाड बघितल्यावर अनुभवाला आलेलं जे ज्ञान आहे त्या दर्शन म्हणायचं, द्रष्टा दर्शन. आमची कौशल्या या तिन्ही अवस्थेच्या पर्याय गेलती, रामा झाली. त्याच्यामुळे तिला जाणीला लवकर भानावर गेला अशी स्थिती कौशल्याची झाली. राजा वसंतराती प्रीती आलंगिरी दोही हाती, येरीच लागली विजय स्थिती देह अंकती नाठे. आता राजाला बराचसा चिंगापुंगा केला आणि उडकी असं करायला यायला लागलं का तुला, असं का बसलेच. पण तिला जी काय ध्यानमग्न अवस्थेमध्ये तिचं जे काय लक्ष आणि मन एक ठिकाणी झाल्यामुळं केंद्रित झालेलं स्थान ती सोडायला तयार नाही कौशल्या. तेव्हा राजा अचंबा वाटलं, तिला काय झाले मग मुद्दाम झपडलं काय असा विचार राजा मनामध्ये येऊ लागला. उदरी संभवला विधेयी आलागी आठवण आठवे देई, सभायांतरी उरली नाही तटस्य पायी श्रीराम. कसं आहे की विधी अवस्थेमध्ये तो असतो सारखा जनक राजा सारखा आणि आपण आहोत देही म्हणजे देह आपला आहे आणि देह असून देह तादात्म्य नसल्यामुळे त्याला कितीही बोलणे केले. रामाला देह नाही, हात नाही, पाय नाही, वाचा नाही, बोलणं नाही, ब्रह्म सर्वता न बोलवे, कोणा न सांगवे, दाखवी पुन्हा या लागी लोका म्हणती त्यांना अरवला नावाचे बोलत नाही, चालत नाही, खात नाही, पेत नाही, अशा अवस्थेमध्ये ही कौशल्य आहे. राजा हरवून जायला करतोय. काय करावं वाटलं गेलं. राजा म्हणे कटकटा कैसे नाही आवचटली भरवंता, की महादभूत आले पोटा नैनी ताटा चढलासे. राजाला मोठं नवल वाटायला लागलं. राजा चाकातला काय माझं नशीब फुटका म्हणायला लागला. अरे ही काय भांडणदारी करायला गेलो एक आणि घरचं दुसरं, अशा प्रकारे राजाला अशा वाटायला लागला आणि राजा भयंकर आपल्या नशिबाला दोष देऊ लागला. कैसे करील मेघश्यामा केवी पुरेल पुत्र कामा, सिद्धी पावलीला पुरुषोत्तम आत्माराम कसं काय केलं म्हणजे देव काय देवाच्या मनाला काय कळायला मार्ग नाही. आत्माराम बोलला बरं त्यांच्याकडं, जो सर्वांतरात्मा ईश्वर जो विश्वात्मा विश्वंभरू जो अनंत परंपारू तो मी सद्गुरु शिष्याचा गुरु बी तेच आहे, देव बी तोच आहे, जग बी तीच आहे, बोलणं बी तीच आहे, अहो सगळंच तीच आहे. आणि असा देव असणारा त्यांना आम्हाला नावाला आणलं, दशरथ मला नाव ठेवलं, 3 बायका दिल्या आणि प्रपंच कसा चालवत ते आता असं